तर खामेनी यांचा मृत्यू झाला आणि यानंतर आक्रमक झालेल्या इराणनं जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि या सगळ्याचा एक भाग म्हणून इराणच्या प्रमुख नेत्यांनी चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हत्येचा फतवा काढलाय। यासाठी आमची तयारी सुरू आहे असा दावा देखील आता इराणनं केलेला आहे। तर इराणच्या सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झालाय आणि यानंतर इराणनं ही धमकी दिलेली आहे, थेट ट्रम्प यांच्या हत्येचा फतवा काढण्यात आलाय। खामेनींच्या मृत्यूनंतर आता इराणमधले जे नेते आहेत ते देखील चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत। इराणवरती मिसाईल आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ले चढवण्यात आलेले आहेत। अर्थातच इराणमधले नेते नेमके कोण सुप्रीम नेते आहेत ते देखील जाणून घेऊयात। इराणमधील सुप्रीम लीडर म्हणजे नेमकं काय असतं ते आपण बघतोय। देशाचे सर्वोच्च धार्मिक आणि ते राजकीय प्रमुख असतात। सुप्रीम लीडर हे राष्ट्राध्यक्ष पदापेक्षा देखील मोठं पद आहे। इराणमधल्या इस्लामिक क्रांतीच्या नंतर या पदाला आणखी महत्त्व प्राप्त झालंय। सैन्य, न्याय व्यवस्था, सरकारी धोरणांवरती सुप्रीम लीडरचं अंतिम नियंत्रण असतं। देशामधील धर्मगुरूंच्या परिषदेच्या माध्यमातून सुप्रीम लीडर नेमकं कोण असेल याची निवड केली जाते। एकदा निवड झाल्याच्या नंतर सुप्रीम लीडर हे आयुष्यभर त्या पदावरती राहू शकतात। 1979 मध्ये इराणमध्ये अयातुल्ला रुहोल्ला खामेनी यांच्या नेतृत्वात इस्लामिक क्रांती घडवण्यात आली। इस्लामिक क्रांतीच्या नंतर अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांचीच सुप्रीम लीडरच्या पदी नियुक्ती झाली आणि खोमेनींच्या नंतर 1989 मध्ये अयातुल्ला अली खामेनी यांची सुप्रीम लीडर पदी नियुक्ती झाली। इराणवरती झालेल्या हल्ल्यामध्ये सर्वोच्च नेते खामेनी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त होतोय। इराणमधील शिया समुदाय इराणच्या मशाद इथल्या इमाम रजा या दर्ग्याजवळ एकत्र आले आणि स्थानिक धर्मगुरूंनी या दर्ग्याच्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने शोकही व्यक्त केलाय। रजा दर्ग्यावरती काळ्या रंगाचा झेंडाही फडकवण्यात आला। दुसरीकडे इराणच्या कोम शहरामधल्या जामकरण मशिदीवरती देखील लाल रंगाचा झेंडा फडकवण्यात आलाय। खामेनींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराण आता आक्रमक झालेला बघायला मिळतो आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे रजा दर्ग्यावरती काळ्या रंगाचा झेंडा फडकवण्यात आलेला होता, दुसरीकडे जामकरण मशिदीवरती लाल रंगाचा झेंडा आता हा फडकवण्यात आलेला आहे। तर अमेरिका आणि इस्रायल या दोघांनी संयुक्तपणे जे हल्ले केले यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते असणारे अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला। यानंतर त्यांचा आता उत्तराधिकारी नेमका कोण राहील असा सवाल उपस्थित होतोय। खामेनींच्या जवळच्या सल्लागारांना गार्डियन काउन्सिल असं म्हटलं जातं। मात्र शनिवारी झालेल्या हल्ल्यानंतर या गार्डियन काउन्सिलमधले किती जण जिवंत आहेत याविषयी देखील शंका आहे। 86 वर्षाच्या खामेनींनी अजूनही आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केलेली नव्हती। दरम्यान सध्या अली रेजा अराफी यांची अंतरिम सुप्रीम लीडर म्हणून सध्या तरी निवड झाली आहे। खामेनींच्या मृत्यूआधी खामेनींचा मुलगा मोजतबा खामेनी यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा होत होती आणि याशिवाय इस्लामिक रिपब्लिकचे संस्थापक रुहोल्लाह खामेनींचा नातू हसन खामेनी आणि इतर मौलवींची नावं देखील चर्चेत आलेली बघायला मिळाली। तर खामेनींचा वारसदार नेमका कोण होऊ शकतो आपण बघूया। मोजतबा खामेनी खामेनींचा मुलगा आहे। हसन खामेनी हा रुहोल्लाह खामेनींचा नातू आहे। अली रेजा अराफी वरिष्ठ मौलवी आहे। तर हौजत उल इस्लाम मोहसेन कोमी हे खामेनींचे सल्लागार आहेत। मोहसेन अराकी वरिष्ठ सल्लागार मंडळातले सदस्य आहेत। गुलाम हुसेन मोहसेनी एजेई हे इराणच्या न्यायपालिकेचे प्रमुख म्हणून काम बघतात।
तर खामेनींच्या मृत्यूनंतर इराणवरती सध्या शोककळा पसरलेली दिसतेय। इराणी नागरिक रस्त्यावरती येऊन दुःख व्यक्त करतायत आणि यामधल्या काही इराणी नागरिकांना रडू देखील कोसळलेलं आहे। इराणमधली ही दृश्य आपण बघतोय। खामेनींचा मृत्यू झाला आणि यानंतर इराणची जनता ही देखील काहीशी आक्रमक झालेली आहे। वेगवेगळ्या पद्धतीने शोक व्यक्त करण्यात आला। दर्ग्याजवळ देखील काही लोक जमले होते, तर काही जणांनी थेट रस्त्यावरती येण्याचा प्रयत्न केलेला आपण पाहतोय। महिलांचा सहभाग देखील यामध्ये मोठ्या प्रमाणावरती होता। हातामध्ये खामेनींचा फोटो घेऊन हे सगळे या आंदोलनामध्ये निषेधामध्ये सहभागी झाले। अली खामेनींच्या मृत्यूनंतर इराणची राजधानी तेहरान या ठिकाणी देखील शोक व्यक्त होतोय। तेहरानमध्ये हजारो इराणी नागरिक हे रस्त्यावरती उतरलेत। सकाळपासून तेहरानच्या मुख्य चौक्यांसह सगळ्या रस्त्यावरती नागरिकांची तुडुंब अशी गर्दी बघायला मिळते आहे। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर तेहरान विद्यापीठाच्या समोर देखील असंख्य लोक जमले। नागरिकांकडून खामेनी यांच्या मृत्यूवरती शोक देखील व्यक्त केला जातोय। तर तेहरानच्या विद्यापीठासमोरच्या नागरिकांची ही दृश्य आपण बघतोय। तर दुसरीकडे इराणमधल्या झांझान शहरामधले नागरिक देखील रस्त्यावरती उतरलेले बघायला मिळत आहेत। अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर हा संताप व्यक्त होताना आपण बघतो आहोत आणि अनेक ठिकाणी रस्त्यावरती हे नागरिक उतरलेले आहेत। झांझान शहरामध्ये देखील नागरिकांनी रोष व्यक्त केलेला आहे, निषेध व्यक्त केलेला आहे। खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमधील शिया समुदायानं इराणच्या मशाद इथल्या इमाम रजा दर्ग्याजवळ हंबरडा फोडला। ही जागा इराणच्या ईशान्येला आहे। जगभरातील शिया मुस्लिम समुदायाचं हे पवित्र ठिकाण आहे। त्यामुळे हजारो नागरिक एकत्र येऊन खामेनी यांच्या मृत्यूचा मातम करतायत। स्थानिक धर्मगुरूंनी या दर्ग्याच्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने शोकही व्यक्त केलेला दिसतोय। यावेळेला हजारो नागरिक उपस्थित होते आणि अनेकांना अश्रूही अनावर झालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.